नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. आपल्या राज्यामध्ये एक वातावरण निर्मिती केली जाते आहे हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं. जसं कर्नाटकच्या इलेक्शन्सच्या आधी केलं गेलं होतं तसं वातावरण तयार केलं जातं जाणून बुजून. आणि त्यासाठी सरकारमधले जे लोक आहेत त्यांचे जे स्टेटमेंट्स येत आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री जे आहेत राज्याचे फडणवीस यांनी जे स्टेटमेंट केलं आहे की या औरंगजेबाच्या अवलादी कुठून निर्माण होत आहेत, तर हे अत्यंत चिथावणीखोर, एका समाजाला, मुस्लिम समाजाला चिथावणी देणारं, धमकावणारं आणि त्यांचे जे आहेत पेड जे लोक रस्त्यावर येतात, हे कमी डोकं असलेले जे बहुजन समाजातले पोरं भडकतात आणि रस्त्यावर उतरून जातात, यांना चिथावलं जात आहे, पेटवलं जात आहे. तर या पार्श्वभूमीवर मी विचार करतोय की औरंगजेब हा जो याच्यातला सेंट्रल पॉईंट आत्ता कोल्हापूरला झालेल्या मुद्द्याचा होता. औरंगजेब नसता तर तो वेगळा कोणीतरी असता. कर्नाटकमध्ये तो टिपू सुलतान होता, अजून कुठला तरी असता. तर या औरंगजेबाचा उपयोग का केला जातो आहे, आणि तसा उपयोग जर केला जात असेल तर मग औरंगजेबाच्या सोबत जे कोण होते, जे राजपूत राजे होते, राजपूत सरदार होते, जे हिंदू सैनिक होते, जे ब्राह्मण पंडित त्याच्या दरबारी कामाला होते, त्याच्यासाठी खास काम करत होते, विशेष जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या, मग यांच्या पण विरोधात आपण बोललं पाहिजे का? औरंगजेब का टार्गेट आहे? तो मुस्लिम आहे म्हणून, की तो शिवद्रोही होता, स्वराज्याचा दुश्मन होता म्हणून, की केवळ फक्त एक अजेंडा म्हणून येणाऱ्या निवडणुकीसाठी हा मुद्दा वापरला जातोय? याच्याबद्दल मी हे तिन्ही मुद्दे यात चर्चा करणार आहे. थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये आता एक ट्रेंड आलेला आहे औरंगजेबाचं. मला माहीत नाही, हे नवीनच ऐकलं की कोणीतरी डीपी ठेवला औरंगजेबाचा. ठेवतही असतील लोक. पाकिस्तानमध्ये जर गेलं तर औरंगजेबला ते अत्यंत मोठं मानाचं आदराचं स्थान देतात. तो त्यांच्यासाठी हिरो आहे. भारतात महाराणा प्रताप हिरो आहेत, पृथ्वीराज चव्हाण हिरो आहेत, परंतु पाकिस्तानमध्ये गेलं तर ते जे मुस्लिम सैनिक जे होते त्यावेळेचे सरदार, त्यांना ते हिरो समजतात. हा आपल्या आपल्या मान्यतेचा, आपल्या आपल्या कुवतीचा याचा प्रश्न आहे. जे लोक रॅशनल विचार करणारे असतात ते दोन्ही बाजू मोजून घेतात की यांचे प्लस मायनसेस काय होते, यांचे प्लस मायनसेस काय होते, आणि मग त्यानुसार ते इतिहासाचं मूल्यमापन करतात. इतिहास हा ब्लॅक अँड व्हाईट असा नसतो, मध्ये भरपूर ग्रे असतं. तर ते समजून घेणं म्हणजेच विवेकाद असतो. इतिहास हा बुद्धीने वाचायचा असतो, नुसता फक्त इमोशन्स ठेवून हे राजा आमचे आणि ते विरोधातले, मुस्लिम विरोधात, अशा पद्धतीचा जो इतिहास हे RSS BJPच्या व्हॉट्सअप विद्यापीठांमधनं दिला जातो. औरंगजेब म्हणजे मुघल, म्हणजे मग तो बाहेरून आलेला आहे. आता ही संकल्पना जर आपण विचारात घेतली, बाहेरून आलेला, तर या देशामध्ये जे सगळे लोक आहेत, म्हणजे 70,000 वर्षापूर्वी आलेले जे अंदमान निकोबार बेटावर काही ठिकाणी जे आहेत अंदमानीज, त्यांचा जर आपण विचार सोडला तर ते देखील बाहेरनंच आले होते 70,000 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर असे मोठे मोठे मायग्रेशन्स झालेले आहेत. आर्यन मायग्रेशनच्या थेरीनुसार हे जे सध्या जे स्वतःला सवर्ण समजतात ते आर्यन आहेत, हे देखील बाहेरून आले आहेत. त्याच्या आधी जे होते इथले मूळ निवासी, ज्यांना नागवंशी म्हणतो, ते देखील त्याच्या आधी बाहेरून आले होते. तर असे वेगवेगळे मायग्रेशन्स या देशामध्ये झालेले आहेत. कोण केव्हा आला एवढाच फक्त प्रश्न आहे. त्यामुळे वी ऑल आर आउटसाइडर्स. आउट ऑफ आफ्रिकन या कम्युनिटीपासून सर्वप्रथम लोक आले आणि नंतर वेगवेगळे मायग्रेशन झाले आहेत. सगळ्यांची मातृभूमी ही आफ्रिका आहे, लक्षात घ्या ही गोष्ट. म्हणूनच उपनिषदांमध्ये म्हटलंय वसुधैव कुटुंबकम. सगळे विश्वातले हे सगळे जे लोक आहेत वसुधेवरचे, पृथ्वीवरचे, हे सगळे कुटुंबीय आहेत. हा खूप डीप अर्थ असलेला एक मंत्र आहे संस्कृतमधला, तो समजून घेतला पाहिजे. तर मित्रांनो, औरंगजेबाचा राग का? कारण औरंगजेब हा मुस्लिम होता एवढंच का? तर औरंगजेबाचा मी अजिबात समर्थक नाही. मग ते सम्राट अकबर असो, औरंगजेब असो, टिपू सुलतान असो, पृथ्वीराज चव्हाण असो, महाराणा प्रताप असो किंवा शिवराय असो, कोणीही असो, याला दोन्ही बाजूंनी बघायचा. कारण या दोन्ही बाजू काय, हे हिंदू म्हणवणारे हे सगळे देवाचे अवतार होते आणि मुस्लिम म्हणून जे आले हे सगळे राक्षस होते, असं जर आपण धरलं तर मग तिथे विवेकच संपतो, संशोधन संपतं आणि अभ्यासू वृत्ती संपते. ही कट्टरता झाली. त्यामुळे कोणाचाही विरोध आणि सपोर्ट हा त्याच्या क्वालिटीने केला पाहिजे. मी औरंगजेबाचा अजिबात समर्थक नाही, परंतु हा जो औरंगजेब आहे याची आजी ही हिंदू राजपूत आहे, लक्षात घ्या. इतिहासामध्ये ती जोधपूर म्हणजे माझ्या पूर्वजांचं जे ठिकाण होतं ते 1260 13व्या शतकामध्ये माझे पूर्वज साऊथला मायग्रेट झाले होते. आणि त्या जोधपूरची राठोड फॅमिलीमधली ही राजकन्या होती. तिचं
नाव जे होतं ते होतं मनवतीबाई. तिला जगत गोसाईन देखील म्हटलं जायचं. आणि ही औरंगजेबाची सख्खी आजी, ही शहाजहाची आई, लक्षात घ्या. आणि हा औरंगजेब याने आयुष्यभर ज्या ज्या लढाया लढल्या, ज्याच्यातून याने इतर राज्यांवर कब्जा मिळवला, या बहुतांश लढायांमध्ये राजपूत राजांनी तो फार कमी युद्धांमध्ये समोर गेलेला आहे मित्रांनो. अगदी थोडासा फक्त दख्खनमध्ये जेव्हा आला तेव्हा 1-2 ठिकाणी तो स्वतः गेलेला आहे चाल करायला. उरलेल्या सगळ्या लढायांमध्ये त्याचे राजपूत हिंदू हे सरदार होते. आणि याच्या मेन सरदारांची नावं जे होते ते जयसिंग आणि जसवंत सिंग हे त्याचे प्रमुख होते. सगळ्यात जास्त हिंदू मनसबदार असलेला मुघल सम्राट, सर्वाधिक हिंदू सेनापती असलेला मुघल सम्राट हा औरंगजेब होता. तर याचं हा काय फक्त एक मुस्लिम म्हणून त्याने राज्य केलं नव्हतं. तो कट्टर मुस्लिमवादी होता, इस्लामवादी होता. त्याने इस्लामला फेवर केलं, पार्शालिटी केली. परंतु इस्लामच्या वर जर त्याला काय आवडत असेल तर ती म्हणजे सत्ता होती. तो सत्तेसाठी सगळं करायचा. आणि त्याच्यासाठी त्याने इस्लामचे कट्टर मानणारे राजांना देखील खतम केलं. आणि त्या राजांना खतम करायसाठी त्याने या राजपूत त्यावेळच्या राजांचा उपयोग करून घेतला. एवढंच नाही तर जेव्हा तो विजापूरचा गादीवर हल्ला करायला त्याने राजे जयसिंगला पाठवलं, तेव्हा रस्त्यात त्यांची गाठ मराठ्यांशी झाली, स्वराज्याच्या सैनिकांशी. आणि छत्रपती शिवरायांचं आणि त्याचं युद्ध झालं. त्यातून पुरंदरचा तह झाला. कोणाचा झाला? हा जयसिंग आणि शिवाजी राजांमधला हा युद्ध झालं. आणि त्यातून त्यांना आग्र्याला जावं लागलं. तिथे त्यांना कैद करण्यात आली आणि मग ते तिथून निसटले त्याच्या हातावर तुरे देऊन. आणि मग ते इकडे येऊन सुखरूप पोहोचले. तर ही सगळी कथा आहे. तर याच्यामध्ये जसा औरंगजेब इन्व्हॉल्ड आहे, हे खालचे हिंदू सैनिक आहेत की जे शिवरायांशी लढत आहेत. आणि तसंच शिवरायांच्या सैन्यामध्ये लढणारे बहुतेक सैनिक हे 18 पगड जातीचे आहेत आणि मोठ्या संख्येने मुस्लिम देखील त्याच्यामध्ये आहेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो. याचा अर्थ औरंगजेब हा खूप चांगला होता असं नाही, पण ही लढाई ही सत्तेची होती. औरंगजेबाच्या बहुतांश, जसं मी म्हटलो की विजापूरचा गादीचा असो किंवा त्याने एक सतनामी वैरागींचा एक बंड झाला होता तो चिरडून टाकायचा असो, किंवा काही जाट लोकांचे जे आंदोलन होते ते चिरडायचे असो, तिथे सगळे चिरडण्यासाठी राजपूत हिंदू राजांनी हे चिरडलेले आहेत. औरंगजेब तिथे बसलेला असायचा दिल्लीत किंवा औरंगाबादला. त्याने शिखांचे 9वे धर्मगुरू त्याच्या काळात मारले गेले. त्याने फरमान काढलं की त्याच्या अधिकाऱ्यांनी खालच्या खाली मारलं. याच्यावर इतिहासकारांमध्ये वाद आहे. परंतु त्याने काही गुरुद्वारांना देखील दान केलं. तर हे जे होतं मित्रांनो, हे सगळं सत्तेचा खेळ होता. म्हणजे गोरगरिबांची लूट करून जे मंदिरं बांधले गेले असं इतिहासात म्हटलेलं आहे. हे UPSCच्या अभ्यासात देखील अभ्यासलं जातं. असे बरेच मंदिरं त्याने तोडायचे आदेश दिले. मात्र हे जे नॉर्थ इंडियातले जे वेल नॉन मंदिरं आहेत, यातल्या बऱ्याचशा मंदिरांना त्याने त्यांचा जीर्णोद्धार केला, त्यांच्यासाठी जमिनी दिल्या आणि भरपूर काही त्या मंदिरांसाठी, गुरुद्वारासाठी त्याने केलं आहे. तर हा दोन्हीकडचा बॅलन्स तो ठेवायचा, कारण त्याला शासन करायचं होतं. याच्यासाठी नाही की त्याला हिंदू देवतांबद्दल किंवा हिंदू लोकांबद्दल फार दयामाया होती आणि खूप रिस्पेक्ट होता, ते नाही. त्याला सत्ता करायची होती. आणि त्याच्या सत्तेमध्ये बहुतांश काम करणारे सरदार, सैनिक, मनसबदार हे हिंदू जातीचे होते, हिंदू धर्माचे. त्याच्यामुळे त्यांना यांना धरून चालणं गरजेचं होतं. शिवाजी महाराजांनी देखील असं मशिदींचं संरक्षण केलं, मुस्लिम महिला, मुस्लिम धर्मग्रंथ यांचं संरक्षण केलं. त्यांच्या सरदारांमध्ये, अंगरक्षकांमध्ये मुस्लिम होते. तर ही सत्तेची लढाई होती, ही कुठल्या धर्माची लढाई नव्हती. इतिहासातली प्रत्येक लढाई ही मेनली सत्तेसाठी आहे. परंतु काही औरंगजेबासारखे जे लोक होते हे कट्टरतेने त्याच्यामध्ये धर्म घुसवायचे आणि हारलेल्या लोकांना धर्मांतरण करायला लावायचे. परंतु हिंदू धर्माच्या लोकांमध्ये किंवा भारतातल्या लोकांमध्ये ही गेल्या 1000 वर्षापासूनची एक प्रथा आहे की ते हिंदू धर्मामध्ये कोणाला एंट्री करून घेत नाहीत. याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. अल बैरुनी भारतमध्ये हा प्रसंग दिलेला आहे की समोरच्याला हरवलं तरी त्याला हिंदू धर्मामध्ये एंट्री दिली जात नाही. त्यांना हिंदू धर्माचं आचरण करा, आमची गणवेश, आमचे पोशाख घाला, आमचं सगळं नावं द्या, याची परवानगी नसते. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे हिंदू राजांनी फारसं हे केलेलं आपल्याला दिसत नाही, ज्याला सावरकर विकृती म्हणतात. सावरकरांनी शिवरायांना विकृत म्हणलंय, राजपूत राजांना विकृत म्हणलंय. परंतु हे काही राजपूत राजांनी किंवा शिवरायांनी सुरू केलेली प्रथा नाही आहे. ही जुनी प्रथा त्यांच्या आधीपासून होती की दुसऱ्या धर्माच्या लोकांना हरवल्यानंतर आपल्या पण प्रथा जबरदस्ती घ्यायचं नाही. ही जुनी
प्रथा आहे. त्यामुळे हा जो औरंगजेब आहे मित्रांनो, हा सत्तेसाठी लढला आणि तो कट्टर इस्लामवादी होता आणि त्याने जे काय इस्लाम राजांना मारलं किंवा हिंदूंच्या सत्ता त्यावेळेला हस्तगत केल्या, या केवळ सत्तेसाठी केल्या. त्याच्यामध्ये त्याने धर्माचा पण अतिरेक केला. हे सगळं आहे. याच्यासाठी जर तुम्ही आत्ताच्या मुस्लिमांना दोष देत असाल आणि त्याच्यावरून आता राजकारण करत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. कारण मग त्यावेळेला जे राजपूत राजे, जे ब्राह्मण पंडित त्या अकबरासोबत होते, हिंदू सैनिक होते, यांना देखील तुम्हाला दोष द्यावा लागेल. मग तुम्ही हिंदूंना पण दोष द्या, ब्राह्मणांना पण दोष द्या. केवळ फक्त तो मुसलमान आहे म्हणून त्याला एकट्याला दोष देता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे माझ्या 3 मुद्द्यांमधला, की तो शिवद्रोही होता, स्वराज्याचा विरोधक होता, म्हणून त्याला विरोध करायचा का? केलाच पाहिजे. जर तो शिवरायांच्या स्वराज्याच्या विरोधात होता तर विरोध त्याला केला पाहिजे. कारण स्वराज्य हे समतेवर आधारित होतं, न्यायावर आधारित होतं. इथे स्त्री, जातीपातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय करणारं हे राज्य होतं. याचा विरोधक म्हणजे तो आपला शत्रू. परंतु शिवद्रोही फक्त औरंगजेब होता का? औरंगजेबाच्या बरोबर लढणारे मेजॉरिटी हिंदू, राजपूत, हे सगळे ब्राह्मण, त्याच्या दरबारी असलेले कामाला, हे देखील मग शिवद्रोही झाले. आणि त्या राज्याच्या आजूबाजूला असलेले मराठा सैनिक, शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे त्यावेळेचे सगळे ब्राह्मण पुरोहित, शिवरायांना मारण्यासाठी अफजल खानाचा विजय व्हावा प्रतापगडावर म्हणून यज्ञ करणारे, तिथे होम हवन करणारे वाईचे सगळे ब्राह्मण, त्या अफजल खानासोबत आलेला कृष्णा भास्कर कुलकर्णी, किती आहेत हे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामधले जे पंडित होते, पुरोहित होते, हे त्यांच्या विरोधात होते. हे मुलात आणि बापात भांडणं लावत होते शंभूराजाला पकडून देण्यामध्ये यांचा हात आहे. त्याचं शंभूराजांची जी हत्या झाली ती वैदिक पद्धतीने करण्यात आली. म्हणजे पकडून देण्यापासून ते त्यांना शिक्षा कुठल्या पद्धतीने करायची इथपर्यंत सहभाग या शिवद्रोह्यांचा, या स्वराज्यद्रोह्यांचा आहे. मग केवळ फक्त त्या औरंगजेबाला टार्गेट करायचं आणि या हिंदूंना सोबत घेऊन चालणारे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये या 18 पगड जातींना, बहुजनांना सहभागी करून घेणारे, वेळोवेळी रामाचं नाव घेणारे, जे पूजेने सकाळची सुरुवात करायची असे महात्मा गांधी, यांना मारणारा, यांची हत्या करणारा अतिरेकी नथुराम हा तुमच्या मंचावर नसतो. तुम्ही बघा तुमच्या किती समर्थकांच्या डीपीला आहे, त्यांच्या फेसबुक पेजला आहे, त्यांनी पुतळे केलेले आहेत. त्याच्या मिरवणुकी, रामाच्या मिरवणुकीच्या नावाने तुम्ही नथुरामाच्या मिरवणुकी तुमच्या भाजपच्या निघतात, RSSच्या निघतात. मग औरंगजेब शिवद्रोही आहेच, पण हा तर सगळ्यात मोठा देशद्रोही, अलीकडचा देशद्रोही आहे की ज्याने राष्ट्रपित्याला मारलेला आहे. म्हणजे 2 एक्स्ट्रीम ज्या आहेत, एक औरंगजेब आणि एकीकडे नथुराम, याच्यामध्ये केवळ तुमची सत्ता आहे म्हणून औरंगजेबवाल्याला शिक्षा करायची आणि नथुरामवाल्यांचे गोडवे गायची. ते खासदार आहेत तुमच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये, ज्यांनी नथुरामाचे गोडवे गायलेले आहेत. हे लोक मंत्री वगैरे अशा पदाला पोचलेले आहेत आणि हे समर्थक आहेत. तर मग शिवद्रोही, हिंदूद्रोही, देशद्रोही म्हटलं तर हे पण आहेत की मालेगावला बॉम्बस्फोट करणारे, नांदेडला बॉम्बस्फोट करणारे, समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करणारे, हा आता इस्रोची माहिती विकणारा कुलकर, हा देखील RSSचा आहे. मग याचा निषेध का नाही करत तुम्ही? फक्त औरंगजेबच का टार्गेट करतात? तर याचं कारण जे आहे ते कर्नाटक इलेक्शनमध्ये जसं तुम्ही हिजाब, टिपू सुलतान, हिंदू मुस्लिम दंगडी घडवायचा प्रयत्न केला, मग मोदींनी बजरंगबली आणला, इतक्या खालच्या पातळीवर हे गेलं, तसंच तुम्ही महाराष्ट्रात करू पाहता. आणि त्याची सुरुवात तुम्ही छत्रपती शाहू महाराज, जे समतेचं, लोककल्याणाचं प्रतीक आहे, बहुजनांचं, महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान आहे, तिथून त्या कोल्हापूरमधून तुम्ही ही सुरुवात करता. हा या पुरोगामी महाराष्ट्राचा, आमच्या महापुरुषांचा अपमान आहे. पण तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला फक्त या इलेक्शनमध्ये हार दिसते आहे म्हणून काही करून हिंदू मुस्लिम मुद्दे रटायचे आणि हे मूर्ख डोकं नसलेले जे अंधभक्त आहेत यांना गोळा करायचं आणि आपल्या पदरी त्यांची मतं पाडून घ्यायचे. हा तुमचा अजेंडा, वरून आदेश आलेला तुम्ही चालवताय. परंतु जसं RSSने आता सांगितलेलं आहे त्यांच्या मुखपत्रामध्ये की हे हिंदुत्वाचे हे असले अजेंडे, हे मोदीजींचे चेहरे हे चालणार नाहीत. महाराष्ट्र हे अजिबात खपून घेणार नाही. तुम्ही जेवढे अशा पद्धतीचे पानसट मुद्दे आणाल, जेवढे द्वेष, विभाजनकारी मुद्दे आणाल, तेवढा महाराष्ट्र तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे क्लिअर आहे. महाराष्ट्राने ठरवून घेतलेलं आहे, जे हिंदू मुस्लिम, जे ब्राह्मण गैरब्राह्मण, जे सवर्ण बहुजन असे वाद घालून रस्त्यावर अशा प्रकारची मोडतोड, जाळपोळ करतील, अशा लोकांना महाराष्ट्र निवडून देणार नाही आहे, हे लक्षात घ्यावं. आय होप दिस ऑल मेक सेन्स. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना देखील शेअर करा आणि
राज्यामध्ये देशामध्ये शांतता राहील अशाच पद्धतीचं वातावरण आपण निर्माण करू आणि जे जे ही शांतता बिघडवतील त्यांना रोखूयात. कारण आपल्याला संविधानाचं राज्य निर्माण करायचं आहे. आपल्याला हे सेंगोल आणि पूजापाठवाल्यांचं मनूचं राज्य नको आहे. आपल्याला हे सांप्रदायिक विषाचं राज्य नको आहे. आपल्याला शांततेचं राज्य हवं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.